नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, माझ्यासारखा असा पहाटेचा चंद्र कोण कोण बघितलाय कमेंट करून सांगा. आमच्या भागातून सूर्योदय कसा दिसतोय बघा. मित्रांनो, आपलं सकाळ सकाळचं काम म्हणजे बघा, या मक्याच्या प्लॉट मधील सगळा पैपा काढून हे मक्क मोकळं करायचा आहे. मक्क तोडून झालं की त्या प्लॉटमध्ये आपल्याला खत टाकायचा आहे. खताचा डेपो जरा लांब मारलाय, तिथनं भरून ट्रॉलीतून भरून आणून टाकायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर लागणार आहे बघा. या ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला आहे, ब्लोअर सोडवायचा आहे. मित्रांनो, काल तर चालवायला दमवलं बघा. आता आज बघू कोल्ड स्टार्ट कसं करते. आज पण तीच टेक्निक वापरून चालू करावं लागेल. मित्रांनो, याच्या स्टार्टर प्रॉब्लेममुळे ह्या ट्रॅक्टरचं तर कॅन्सल झाले बघा. आता खाली पोल्ट्रीवर जाऊन ऑक्स सोडवून घेऊन यायचा. हा ट्रॅक्टर न्यायचा आहे आपल्याला. याचं ब्लोअर सोडवून शिडी जोडलेली आहे. मित्रांनो, आपल्या ट्रॅक्टरला ताकद खूप आहे. आपलं ट्रॅक्टरचं मॉडेल 2012 आहे. ट्रॅक्टर जरा जुनं झाले, पण ताकद खूप लावतोय. एक 4 चाकी आणि एक 2 चाकी डबा कोंबडीकत फुल्ल भरून ओढते बघा. त्याची मी एक क्लिप बनवली आहे, ती यापुढे ऍड करतो, बघून घ्या. हा प्लॉट काळा द्राक्षाचा आहे बघा. अजून हे हिरवच दिसते, कारण की पूर्णपणे त्याचा दिवस भरलेला नाही. त्याचं पूर्ण दिवस भरल्यावर मग हळूहळू काळं पडायला सुरू करते बघा. मित्रांनो, ट्रॅक्टर घेऊन आलतो तर पाहुणे म्हटलं माझी एक खेप करून दे. मग काय भरली बघा, भरली चालली तर शुभम दादा वैरण तोडा लागल्यात बघा. ही पाईप किती इंच आहे कमेंट करून सांगा. गेलो तसं एका मिनिटात मोकळं करून आलो बघा. चाललोय घरी. हे बघा मित्रांनो, बैलांना तालीम द्यायला चाललाय. बघा मित्रांनो, आपल्या ट्रॅक्टरचा भाऊ आहे. हे सगळी सिस्टीम वेगळी आहे याची. त्याच्यापेक्षा थोडा ओल्ड आहे, पण हाय कंडिशन मध्ये ट्रॅक्टर. नंबर 2 ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून घेतलेले आहे. हा डबा आहे शुभमचा आणि तो डबा आहे आपला. डबा बदलाबदली करण्याचं कारण म्हणजे आपल्याला ह्या प्लॉटला खत टाकायचं आहे. खत टाकायसाठी आपल्याला पॅक डबा लागणार होता. आपल्या त्या डब्यातून सांडते सगळं म्हणताना हा डबा त्याला दिला आणि त्याचा डबा आपण घेतला बघा. आज मक्याचा शेवट होता म्हणून आपल्याला पण एक डबा भरून घेतला बघा. मित्रांनो, ही द्राक्षाची बाग बघा कशी दिसायला लागल्या. एक तळवट हातरल्यासारखी एक समान लेवलने दिसायला लागल्या बघा. ही साईडला मक्क पण एक समान दिसते. खालच्या प्लॉटच्या पाईपा काढून झाल्या बघा. आता या वरच्या प्लॉटच्या राहिल्यात. मित्रांनो, आपण पाणी चालू करायसाठी वर मक्या चालतो बघा. तुम्हाला मक्क दाखवतो. तो जो प्लॉट आहे त्याचं मक्क मोडून झालेला आहे आणि हा प्लॉट बारका आहे बघा. त्याचं मक्क आता अनेकदा मोडायला आलं तरी येऊ शकते. शक्यतो नाही येणार, पण येऊ शकते. मित्रांनो, राहिलेलं काम ओके मध्ये कंप्लीट केलंय बघा. ठिबक सकट सबलाईन पण सगळ्या पाक काढून बाजूला साईडला ठेवतो का, तिकडे सबलाईन टाकलेली आहे ती. हे राहिलेलं मक्क तेवढं तोडली की पूर्ण प्लॉट मोकळा होते बघा. मित्रांनो, इथले पाणी चालू करायचं आहे. ही पाईप जोडून घेतली. मला विहीर दाखवत थांबा कशी आहे. विहिरीपासून घरी जाताना अमरदादांचा रणगाडा दिसला बघा. मित्रांनो, थोडी थोडी कणसं दिसत होती. जेवढी होतात तेवढी मोडा म्हणून काकांचा आदेश आला आहे. केली बघा कणसं मोडायला सुरुवात. मित्रांनो, मक्क्यात आत गेल्यावर तूर काय माझ्या हाताला येईना बघा. मित्रांनो, अंधार पडला पण मक्क काय अजून मोडायचं झालं नाही बघा. एक 5 पाती शिल्लक राहिल्यात. ते उद्या सकाळी मोडायचं प्लॅनिंग आहे. मित्रांनो, 10:42 झालेलं बघा. एवढ्या रात्रीचं इकडं यायचं कारण म्हणजे आपल्या भावानी शेड तयार केलेलं बघा. या शेडसाठी पक्षी येणार आहेत. पक्षी पिंजऱ्यात भरायसाठी आपल्याला मदतीला बोलवले गेले. आपल्याला अनेक पार्टनर आलेला आहे बघा. तुम मेरे से प्यार करती की नहीं करती बता. नाही, तुम मेरे से प्यार करती की नहीं करती बता. करेक्ट 12 वाजलेत मित्रांनो. गाडी आत्ता आलेली आहे. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. मित्रांनो, काम सगळं कंप्लीट झाले बघा. पक्षी सगळे व्यवस्थित फिल करून घेतलेत प्रत्येक जागेला. आता बघा रात्रीचे 2:04 झाल्यात. पक्षी बघा असेल कसे दिसते. मित्रांनो, रात्रीचे 3:09 झालेले आहेत. आपला व्लॉग पूर्णपणे एडिट करून कंप्लीट झालेला आहे. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.